हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. सो आज मी तुम्हाला एक छानसा सेल्फ मेकअप दाखवणार आहे आणि व्हिडिओ थोडासा मोठा असेल पण तुम्ही नक्कीच बघा, कारण मी छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टेक्निक्स ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेल्या आहेत की छोटे छोटे टिप्स असतात मेकअपमध्ये, तर त्या कशा पद्धतीने आपल्याला करायचा असतो आणि त्या कुठे यूज करायच्या असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदी जे आहे फेस आपण क्लीन करायचा आहे. कुठलंही क्लेन्झर तुम्ही यूज करू शकता फेस क्लिनिंगसाठी किंवा मग तुम्ही वाईप पेपर यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे टोनर. टोनर मी लवरचं यूज केलेलं आहे. तुम्ही गुलाबरीचं सुद्धा यूज करू शकता. गुलाबरीचं जे टोनर आहे ते अफोर्डेबल रेंजमध्ये आहे आणि थोडंसं तुम्हाला जे आहे ते हायड्रेशनसुद्धा खूप छान देणार आहे. रोज टोनर आहे बट त्याचा रिझल्ट जो आहे तो खूप सुंदर आहे. सो तुम्ही परचेस करू शकता. त्यानंतर जे आहे ते तुम्ही वॉटर बेस, मी ते माझी स्किन जी आहे ती ऑइली आहे बेसिकली, सो मी ते वॉटर बेस मॉइश्चरायझर यूज करते. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही जाऊ शकता एम्ब्रोलिसी. जर तुम्हाला अफोर्डेबल रेंजमध्ये पाहिजे असेल सेटाफिल यूज करू शकता. सेटाफिलसुद्धा खूप सुंदर मॉइश्चरायझर आहे. तर त्यानंतर जे आहे ते मी आधी आय मेकअप जो आहे तो माझा कंप्लीट करणार आहे. सो मॉइश्चरायझर तुम्ही करत असाल तर मॉइश्चरायझरसाठी तुमची स्किन माहीत असणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. ऑइली स्किनसाठी वेगळे मॉइश्चरायझर येतात, ड्राय स्किनसाठी वेगळे मॉइश्चरायझर येतात, किंवा मग जर तुम्हाला कळत नसेल की आपली स्किन कुठल्या टाईपची आहे सो तुम्ही ऑल स्किन टाईपसाठी जे मॉइश्चरायझर येतात ते सुद्धा यूज करू शकता. त्यानंतर मी जे आहे इथे आय मेकअप करून घेणार आहे. ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण फेसला मॉइश्चराईज करता त्याचवेळी आपल्या आईज जे आहेत आईजलासुद्धा मॉइश्चराईज करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण करणार आहे बेस. सो आईसाठी मी इथे एकदम लाईट बेस घेतलेला आहे. इथे मी घरच्या घरी तुम्हाला मेकअप कसा करता येईल हे दाखवणार आहे. जर तुमच्याकडे कन्सिलर, मी इथे कन्सिलर यूज केलं आहे. तुमच्याकडे जर कन्सिलर नसेल तर काही तुम्हाला कन्सिलरची आवश्यकता लागणार नाही आहे. तुम्ही जे फाउंडेशन लावणार आहे ते फाउंडेशनच तुम्ही ॲज अ बेस म्हणून सुद्धा यूज करू शकता. त्यानंतर वेट ब्लेंडर घ्यायचं आहे. वेट ब्लेंडर म्हणजेच आपलं जे ब्लेंडर असतं फाउंडेशन ब्लेंडिंगचं ते थोडंसं तुम्हाला ओलं करायचं आहे आणि त्यातलं एक्सेस जे वॉटर आहे ते काढून टाकायचं आहे आणि मग तुम्हाला ते वापरायचं आहे. ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड केल्यानंतर मी इथे थोडीशी पावडर घेत आहे, लूज पावडर. ते फिक्स करण्यासाठी बेस जो आहे माझा आईचा तो फिक्स करण्यासाठी ते लूज पावडर यूज केलेली आहे. आणि त्यानंतर यूज करणार आहे आय शॅडो. सो आय शॅडोचं कुठलंही पॅलेट तुम्ही घेऊ शकता. मोस्टली जे ब्राऊन कलरचे आय शॅडोचं एक वेट आणि व्हाईटचं सुद्धा आहे 6 शेडचं पॅलेट, ते सुद्धा खूप सुंदर आहे. जर तुम्हाला पर्सनल यूजला घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता किंवा खूप वेगवेगळ्या कंपन्यांचे जे आय शॅडो आहेत ते तुम्ही कुठलंही आय शॅडो पॅलेट तुम्ही यूज करू शकता. ॲक्च्युली माझ्याकडे प्रोफेशनल आय शॅडो पॅलेट असतं सो मी त्यातलेच यूज करते. सो तुम्हाला जे अफोर्डेबल रेंजमध्ये असतील ते तुम्ही घेऊ शकता. थोडंसं मी ब्राऊन प्लस जो पर्पल शेड आहे माझ्या साडीचा तो मी थोडासा इथे घेतलेला आहे. आणि त्यानंतर जे आहे ते थोडंसं शिमर जे आहे प्रेस पिगमेंट्स जे आहेत ते मी इथे यूज केलेले आहे. आय शॅडो पॅलेटमधलेच प्रेस पिगमेंट यूज केलेले आहेत. तुम्हाला जर प्रेस पिगमेंट यूज नसेल करायचे तर तसेच ठेवलं तरीसुद्धा खूप सुंदर दिसतो आय मेकअप. सो आजचा जो मेकअप आहे तो मी सेल्फ मेकअप आणि तो खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे आणि खूप सिम्पल मेकअप करणं आहे. कुठल्याही प्रकारची लेन्स लॅश ॲप्लिकेशन आपण केलेलं नाही आहे. त्यानंतर इथं फॉरएवर 52चं आयलायनर घेऊ शकता. मी इथे फॉरएवर 52चं आयलायनर घेतलेलं आहे आणि व्यवस्थित जे आहे ते लायनर करून घेत आहे. तुम्ही लॅक्मेचं सुद्धा जे लायनर आहे ते यूज करू शकता. लॅक्मेचं लायनरसुद्धा तुम्हाला डेली यूजसाठी खूप छान आहे, लाँग लास्टिंग आहे. त्यानंतर त्यात वेगवेगळे कलरसुद्धा मिळतात. तुम्हाला कलरचं पाहिजे असेल तर तुम्ही कलरचं सुद्धा घेऊ शकता. बट जे वेस्टर्न साडीवर वगैरे जर मेकअप करत असाल तर मोस्टली आपण ब्लॅकच यूज करतो. सो ब्लॅक छान दिसतो. जर तुम्ही वेस्टर्न करत असाल तर तुम्ही कलरफुल लायनर जे आहे ते यूज करू शकता. त्यानंतर ऑलरेडी प्रिपरेशन माझं स्किनचं झालेलं होतं. मी मॉइश्चरायझर यूज केलेलं होतं. त्यानंतर माझी स्किन व्यवस्थित प्रिपेअर झाली होती मेकअपसाठी आणि मी लगेचच जे आहे ते कन्सिलर घेतलेलं आहे. इथे मी थोडंसं रेड कन्सिलर यूज केलं आहे बिकॉज माझा फेसवर जे आहे ते अनइव्हननेस आहे. एकदम डार्क नाही आहे प्रॉब्लेम्स, बट जे अनइव्हननेस आहे फेसवर तो अनइव्हननेस आहे. त्यामुळं मी इथं थोडासा कलर जो आहे
तो रेड यूज करते, बट रेडसुद्धा जो आहे त्यात थोडासा ऑरेंज मिक्स आहे, एकदम रेड कलर नाही आहे, डार्क रेड नाही आहे. सो तुम्ही बघू शकता जिथे जिथे अनइव्हननेस आहे स्किनमध्ये तिथे तिथे मी कन्सिलर यूज करणार आहे. सो तुमच्याकडे एले गर्लचे सुद्धा कन्सिलर जे आहेत ते खूप छान आहेत. एले गर्लच्या तुम्ही ऑरेंज शेड यूज करू शकता जास्त जर स्किनवर प्रॉब्लेम असेल तर, किंवा मग तुमच्या जर स्किनवर जास्त प्रॉब्लेम नसेल तर त्यातला जो फाऊन शेड आहे एले गर्लचा तो खूप सुंदर आहे की तो मोस्टली बऱ्याच स्किनवर जातो. बरेच स्किन प्रॉब्लेम जे आहेत त्या कन्सिलरने हाईड होतात. इथे मी रेड करेक्टर जे आहे ते यूज केलेलं आहे आणि त्यानंतर मी त्याला करणार आहे न्यूट्रलाइज. सो माझ्या स्किन टोनचा जो कलर आहे कलर आहे कन्सिलरचा तो मी इथे यूज करत आहे आणि त्याला करेक्शन करत आहे, म्हणजेच न्यूट्रलाइज करत आहे. ज्यावेळी तुमच्या स्किनवर जास्त प्रॉब्लेम असतात त्यावेळी तुम्हाला ते हाईडच करावे लागतात, त्याशिवाय तुम्ही फाउंडेशन जे आहे ते लावू नाही शकत. तुम्ही जर तुमच्या स्किनवर प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन जर यूज करत असाल तर मात्र तुमचा जो मेकअप आहे तो ग्रे दिसतो, म्हणजे जिथे जिथे स्किन अनइव्हन आहे तिथे तिथे पॅचेस दिसतात. सो तुम्हाला कन्सिलिंग हे करावंच लागतं. कन्सिलिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानंतर मी ते फाउंडेशन घेतलेलं आहे, मी बार्सिलोनाचा शेड घेतलेला आहे आणि व्यवस्थित संपूर्ण फेसवर जे आहे ते नार्सचं फाउंडेशन आहे आणि ते संपूर्ण चेहऱ्यावर मी वेट ब्लेंडरच्या हेल्पनी व्यवस्थित ब्लेंड करत आहे. सो तुम्ही बघू शकता की जे फाउंडेशन असतं ते आपलं कन्सिलर जे आहे, कन्सिलिंग नंतर आपलं फाउंडेशन असतं. सो कन्सिलर सुकल्यानंतर आपल्याला करायचं आहे फाउंडेशन. आणि फाउंडेशन ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुमचा ब्लेंडर जो आहे तो व्यवस्थित वेट असला पाहिजे. त्यानंतर प्रेशर जो आहे तो खूप लो असला पाहिजे. ज्या सगळ्या छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टेक्निक्स आहेत त्या अशा पद्धतीने असतात की तुमची एक छोटी जरी जर सपोज तुमचा ब्लेंडर ड्राय असेल तर तो काय करणार आहे की तुमचं जे फाउंडेशन आहे तो सगळा सक करणार आहे आणि फाउंडेशन तुमचा इव्हनली नाही लागणार. सो त्यासाठी ही इम्पॉर्टंट टिप्स आहे की तुमचा ब्लेंडर जो आहे तो व्यवस्थित वेट पाहिजे आणि जे तुमचं ब्लेंडिंग आहे ते खूप सॉफ्टली पाहिजे, खूप हलक्या हाताने ब्लेंडिंग पाहिजे. तर तुम्ही बघू शकता माझ्या फेसवरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते 100% कवर झालेले आहे. सो तुम्ही बघू शकता मी एकही टोन माझ्या स्किनपेक्षा एकही टोन मी लाईटर फाउंडेशन यूज नाही केलं. माझ्या स्किन टोन जो आहे त्या पद्धतीनेच फाउंडेशन जे आहे ते मी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पूर्ण फेसवर जे आहे ते कव्हर केलेलं आहे. फेससोबतच नेकवर सुद्धा आपल्याला फाउंडेशन जे आहे ते व्यवस्थित कव्हर करायचं आहे. आज आमच्या अकॅडमीमध्ये ॲक्च्युली सेल्फ मेकअपचा क्लास होता. सो मध्ये मध्ये आमचे स्टुडंटसुद्धा तुम्हाला दिसतील. सो त्यानंतर जे अंडर आईज आहे, अंडर आईज खालीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित ब्लेंडिंग जे आहे ते करायचं आहे. त्यानंतर मी थोडंसं हायलायटिंगसाठी थोडासा एक टोन लायटर शेड जो आहे तो घेतलेला आहे, फाउंडेशनचाच घेतलेला आहे. मी इथे कन्सिलरचा नाही घेतलेला, मी फाउंडेशनचाच एक टोन लायटर फाउंडेशन घेतला आहे. तुमच्याकडे जर हायलायटिंगसाठी लायटर कलरचे जर कन्सिलर असेल तर तुम्ही ते हायलायटिंगसाठी यूज करू शकता. क्रीम हायलायटिंग आपण ज्याला म्हणतो ते व्यवस्थित क्रीम हायलायटिंग तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित जे आहे ते त्याला ब्लेंडिंग द्यायचं आहे. आणि मी थोडंसं जे नोज वगैरे आहे त्याला थोडंसं कटिंग देणार आहे किंवा कॉन्ट्रिंग करणार आहे. सो ह्याच्यासाठी तुमच्याकडे जर डार्क कलरचं कन्सिलर असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता आणि व्यवस्थित नोजला कटिंग देऊ शकता. किंवा तुमच्याकडे पावडर जरी असेल डार्क कलरची ब्लशर आणि तुम्हाला एक जे कॉन्ट्रिंग पॅलेट आहे ते मिळत असतं, त्यातलं जरी तुम्ही यूज केलं पावडर तरी पण चालते. किंवा आत्ता जे करत आहे ते मी क्रीम कॉन्ट्रिंग करत आहे आणि क्रीम कॉन्ट्रिंगसाठी मी ते सिम्पलचं माझं जे कन्सिलर पॅलेट आहे तेच यूज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम हलकासा इफेक्ट दिलेला आहे, खूप डार्कवालं मी केलेलं नाही आहे. मला खूप सिम्पल आणि सोबर मेकअप हवं होतं, सो जास्त मी काही केलेलं नाही आहे. सो तुम्ही ही स्टेप जी आहे ती स्किप देखील करू शकता. असं काही इम्पॉर्टंट नाही आहे की तुम्ही प्रत्येक वेळी फेसला जे आहे ते कटिंग केलंच पाहिजे. नॉर्मल जरी फेस ठेवलं तुम्ही तुमचं जे आहे स्किनचं प्रिपरेशन, करेक्टर, कन्सिलर आणि त्यानंतर फाउंडेशन आणि त्यानंतर फिक्सिंग एवढं जरी केलं तुम्ही तरी पण खूप सुंदर मेकअप दिसणार आहे. सो तुम्ही बघू शकता माझं सगळं झाल्यानंतर मी जे आहे ते फिक्स करत आहे. मी इथे लोरा मर्सियरची पावडर यूज केली आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीची जी लूज पावडर मिळते ती फिक्सिंगसाठी यूज, शक्यतो डार्क स्किन असेल तुमची, मीडियम टू डार्क स्किन असेल तर तुम्ही इथे
लोरा मर्सियरची पावडर यूज करू शकता. आणि फेअर स्किन असेल तर RCMA किंवा मग तुम्ही कुठली लूज पावडर जी असेल ती फिक्सिंगसाठी यूज करू शकता. ही जी पावडर आहे हिच्यामध्ये कुठलाही शेड नाही आहे, तुमचा फाउंडेशनचा जो कलर आहे तो चेंज होणार नाही आहे. सो अशा पद्धतीची पावडर तुम्हाला यूज करायची आहे. किंवा तुमच्याकडे जर मॅकचे फाउंडेशन वगैरे यूज करत असेल तर सेम शेडची तुमच्याकडे कॉम्पॅक्ट असते, तिनेसुद्धा तुम्ही फिक्सिंग करू शकता किंवा तिने फिनिशिंग करू शकता. सो तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने फाउंडेशन जे आहे ते माझं लॉक झालेलं आहे किंवा फिक्स झालेलं आहे. सो फाउंडेशन फिक्स झाल्यानंतर आपण करणार आहे ब्लशर. सो ब्लशरसाठी तुम्हाला अफोर्डेबल रेंजमध्ये पाहिजे असेल तर शुगर कंपनीची सुद्धा ब्लशर खूप छान आहे. ते तुम्ही कुठल्याही कंपनीचा ब्लशर यूज करू शकता. जर सपोज तुमच्याकडे ब्लशर नसेल तर लिक्विड लिपस्टिकचा सुद्धा तुम्ही ॲज अ ब्लशर म्हणून यूज करू शकता. बट जे तुम्हाला करायचं आहे ते लिक्विड किंवा क्रीमी प्रॉडक्ट जे आहे ते फिक्सिंगच्या पूर्वीच तुम्हाला करायचे आहे. एकदा तुम्ही फाउंडेशन फिक्स केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लिक्विड प्रॉडक्ट जे आहे ते फेसवर अप्लाय नाही करायचं. तुम्ही फक्त ड्राय प्रॉडक्ट जे आहेत ते फेसवर यूज करू शकता. सो इथे मी माझं फिक्सिंग झालेलं आहे आणि फिक्सिंगनंतर मी इथे यूज केलेली आहे पावडर ब्लशर माझं करून झालेलं आहे. आणि त्यानंतर मी करणार आहे काजळ. सो काजळसाठी मी इथे इंग्लॉटचं जेल लायनर जे आहे ते काजळ म्हणून यूज केलेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही शॉपरेलची स्टिक मिळते काजळ स्टिक, ती यूज करू शकता किंवा रेकॉर्डची करू शकता. किंवा मग तुमच्याकडे मेबेलिन वगैरे ह्या ज्या कंपन्या आहेत यांचेसुद्धा जे आहेत पेन्सिल टाईप जे मिळतात त्या टाईपचे काजळ जे असेल ते सुद्धा खूप छान आहेत. सो त्यानंतर इथे आयब्रो फिल करायचे आहे. आयब्रो फिलसाठी तुम्हाला पेन्सिल जरी मिळत असेल तरी पण तुम्ही घेऊ शकता. एक वेट अँड वाईल्डची जी आहे तीसुद्धा खूप सुंदर आहे आयब्रो पेन्सिल, ती यूज करू शकता. किंवा स्विस ब्युटी वगैरेच्या पण ज्या आहेत त्या अफोर्डेबल रेंजमध्ये कमी रेंजमध्ये पाहिजे असेल तर आयब्रो फिलर तुम्ही कुठलंही यूज करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही ह्या मेकअपमध्ये तुम्ही फक्त प्रॉडक्ट जे आहेत ते आपण कुठले यूज करू शकतो, बट टेक्निक ज्या आहेत आणि स्टेप्स ज्या आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. सो त्यानंतर मी इथे लिपस्टिक करत आहे. हुंडाईची लिपस्टिक मी इथे यूज केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की जे लिपस्टिक आहे लिप लायनर व्यवस्थित आपण लाईन करून घ्यायचे आहेत. जर तुम्ही जर बिगिनर असाल तर लिप लायनर तुम्ही यूज करू शकता. लिप लायनर केल्यानंतर एखादा न्यूड शेड जो आहे तो लिप लायनर तुम्ही घेऊ शकता आणि तो सगळ्याच लिपस्टिकला तुम्हाला फक्त जे आउटर लाईन आहे बॉर्डर लाईन आहे ती व्यवस्थित आउटलाईन करून तुम्ही व्यवस्थित आतमध्ये फिलिंग करू शकता. सो तुम्ही बघू शकता मी लिपस्टिक लावून झाल्यानंतर जो ग्लॉस आहे थोडासा मी ग्लॉस पण यूज केलेला आहे. कारण माझी जी लिपस्टिक होती ती खूप ड्राय वाटत होती, त्यामुळं मी इथे ग्लॉस यूज केला आहे. जर लिपस्टिक त्यानंतर फिक्सिंग केलेलं आहे आणि फायनल लुक माझं क्रिएट झालेला आहे. सो तुम्हा सगळ्यांना हा मेकअप कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असेल आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल कुठल्या प्रॉडक्टबद्दल किंवा मी केलेल्या मेकअपबद्दल स्टेपबद्दल तर मला नक्कीच कमेंट करा. थँक्यू.